मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची पाहणी केली आहे। तसंच महामार्गाच्या कामावरून राज ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय। टक्का कसा मिळेल याचा आधी विचार होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला, तर त्यावरून भाजपच्या आशिष शेलारांनी पलटवार केला। सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही। कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झाले, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे। हे वर्षानुवर्ष याच गोष्टी होत आल्या। आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातले टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे। आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहेत। बाकी काय सुरू आहे मला जरा सांगा महाराष्ट्रात आता? कोणी कुठे जावं, काय आंदोलन करावं, कशाची पाहणी करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न। मुद्दा एवढाच आहे की विषयाबद्दल आपण प्रामाणिक आहोत का। मुंबई गोवा या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल। आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।